जेव्हा मी ही व्हिडिओची सिरीज सुरू केली तेव्हा मी असं सांगितलं होतं की पेन आणि पेपर घेऊन बसा. पण डोंट वरी, आज तुम्हाला तसं करायची गरज नाही, कारण आजचा व्हिडिओ हा माझ्या कपड्यासारखाच कॅज्युअल असणार आहे. एंट्री अच्छी है लेकिन बैठने का तरीका अभी बड़ा कैजुअल है. त्यामुळे निवांत कुठेतरी पडून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. इथं आपण पॅसेजवर डिस्कशन करणार आहोत. हो, तोच पॅसेज त्याला तुम्ही नेहमीच इग्नोर करता. अच्छा, ठीक आहे. आणि मग एक्झाम मध्ये जाऊन मोय व्हायची कंडिशन येते. तर तसं न होण्यासाठी आज आपण इथं हाऊ टू टॅकल द पॅसेज म्हणजेच उतारा कसा सोडवायचा यावर थोडंसं डिस्कशन करणार आहोत. वेलकम बॅक सर. ऑल सिस्टम्स फॉर गेमिंग विल बी प्रिपेअर्ड इन अ फ्यू. आज आपली आउटलाईन अशी असणार आहे की पहिल्यांदा आपण ओव्हरव्ह्यू पाहू, त्यानंतर पॅसेजच्या लँग्वेज बद्दलचे असलेले डाऊट सॉल्व्ह करू आणि मग पुढे जाऊन हाऊ टू सॉल्व्ह द पॅसेज ते पाहू. आणि शेवटी एक बोनस टिप मी टाकलेली आहे तुमच्यासाठी. सगळ्यांनाच माहिती आहे की उतार्यावर आपल्याला 5 प्रश्न येतात आणि त्यांना मी 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले, इझी, मॉडरेट आणि हार्ड. तर पाहूयात. इथं इझी मध्ये जनरली 2 क्वेश्चन आपल्याला विचारले जातात, पहिला आणि दुसरा. आता इझी म्हणजे काय, तर इझीच्या अंडर येणारे प्रश्नांची उत्तरं आपण डिरेक्टली कीवर्ड्स वरून फाइंड करू शकतो. म्हणजे उतार्यात ते शब्द आहेत का नाही, मग त्या शब्दाच्या आजूबाजूचे सेंटेन्स वाचले तर आपल्याला त्याचं आन्सर पटकन मिळतं. आता मॉडरेट मध्ये काय होतं की मॉडरेट मध्ये आन्सर समोरच असतं पण छुप्या स्वरूपात असतं. आपलं अगदी त्या आन्सरला शोधण्यासाठी थोडीशी आपल्याला मेहनतची गरज असते आणि साधारणतः 2 प्रश्न अशा टाईपचे येतात, तिसरा आणि चौथा. साधारणतः बरं का, नेहमीच असं होतं असं नाही. आता हार्ड मध्ये आपल्याला 5वा प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नासाठी आपल्याला उतार्याचा अर्थ समजून घ्यायची गरज असते, त्याचं व्यवस्थित आकलन करायची गरज असते आणि तसंच लेखकाचं काय मत आहे हे समजून घेण्याची फार गरज असते. आता इथं आपलं मत बिलकुल वापरायचं नाही हे तुम्हाला बेसिक माहित असेल. आणि आकलन का विचारलं जातं, तर टायटल काय ठेवायचं उतार्याचं, ह्या क्वेश्चनसाठी उतार्याच्या आकलनाची आपल्याला आवश्यकता भासते. तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवा की पहिले 2 क्वेश्चन आपल्याला पटकन मिळणार आहेत, तिथे जास्त वेळ स्पेंड नाही करायचा. दुसऱ्या तिसऱ्या क्वेश्चन मध्ये थोडंसं डीपली जायची गरज आहे आणि 5व्या क्वेश्चन साठी पूर्ण उतार्याचा सारांश घ्यायची गरज आहे. त्याच्यामध्ये लेखकाचं काय म्हणणं आहे, आपलं मत अजिबात मध्ये घुसवायचं नाही. आपलं मत काय का असणार, लेखकाने जे सांगितलं त्यालाच अनुसरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा कोणी सेटचा पेपर पहिल्यांदा पाहत असेल त्याला उतारा पहिला आनंद होतो. अरे वा, उतारा आहे, मार्क तर फिक्स आहेत आपले. पण तिथे त्याला 2 उतारे दिसतात, एक मराठी मधला एक इंग्लिश मधला, आणि दोन्ही उतारे सिमिलर नसतात हे तुम्ही लक्षात ठेवा. ज्यांनी नेट एक्झाम दिली आहे त्यांना अनुभव आला असेल की इंग्लिशचा जो उतारा आहे त्याचंच भाषांतर हिंदीमध्ये असतं तिथं. पण इथं असं नाही, इथं दोन्ही उतारे वेगवेगळे असतात पण त्यांच्या आन्सरचं सिलेक्शन मात्र सेमच असतं बरं का. म्हणजे मराठीच्या उतार्याचं उत्तर जर 3 येत असेल तर इंग्लिशच्या सुद्धा उतार्याचं उत्तर 3च येणार आहे. ऑप्शन त्यांनी फिरवून ठेवलेले असतात त्या प्रकारे, पण 3च उत्तर येणार आहे. फक्त आणि फक्त त्या दोन्ही उतारांचा एकमेकाशी काही संबंध नसतो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर आता उतारा कोणत्या लँग्वेज मधून द्यायचा हा मेन मुद्दा आहे. तर इथं मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमची जी परफेक्ट लँग्वेज आहे त्या लँग्वेज मधूनच उतारा द्या. परफेक्ट लँग्वेज कशी ओळखायची सर, त्यासाठी तुम्ही असं काम करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या लँग्वेजचं पहिलं सेंटेन्स वाचता आणि दुसरं सेंटेन्स वाचायला जाता त्या मोमेंटला तुम्ही पहिलं जर सेंटेन्स विसरत असाल तर मात्र तुम्हाला त्या लँग्वेजचं परफेक्शन नाहीये असं सिद्ध होतं. पण मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण 4-5 ओळी एकदम रिमेंबर करू शकतो. मागच्या 2 ओळीमध्ये काय वाचलं हे आपण पुढची ओळ वाचताना आपल्या डोक्यात असतं. तेव्हा मी असं सजेस्ट करेल की तुम्ही मराठी लँग्वेज मधून उतारा द्या जर तुमची मराठी स्ट्रॉंग असेल, आणि इंग्लिश ज्याची स्ट्रॉंग आहे त्यांनी इंग्लिश मधून उतारा द्या. हा, इथं बेनिफिट थोडंसं इंग्लिशवाल्यांना जास्त आहे कारण त्यांच्या उतार्यामध्ये काठिण्य पातळी थोडीशी कमी असते ऍज कम्पेअर टू मराठी. मराठीच्या उतार्याला व्यवस्थित आकलन करायची गरज असते. तर बघा, इथं मी म्हटलं की चूज एनी लँग्वेज, एकच लँग्वेज निवडा तुम्ही, मराठी किंवा इंग्लिश. मग आता लँग्वेज तर निवडली, समजा तुम्ही मराठीला निवडली आणि तुम्ही प्रश्नांची उत्तरं देत चाललात, 3ऱ्या प्रश्नांपर्यंत तुम्ही आन्सर देत आलात आणि 4थ्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला मिळत नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं,
तर लक्षात ठेवा तुम्ही कधीही लँग्वेज स्विच करू नका. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल एक्झाम मध्ये किंवा तुम्हाला दोन्ही लँग्वेजचं परफेक्शन असेल तर तुम्ही नक्कीच लँग्वेज स्विच करू शकता. पण लँग्वेज स्विच करणं हे तितकंसं फेवरेबल नाही असं मला वाटतं. कारण जेव्हा केव्हा तुम्ही लँग्वेज स्विच करता तेव्हा तुमचं उत्तर तर बरोबर येतं बरं का, पण तुमचा वेळ जाऊन लॉस होतो आणि तो वेळच माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. वेळेची बचत तरच पुढच्या काही प्रश्नांना आपण हात घालू शकतो. आणि ह्या दृष्टीने तुम्ही जर लँग्वेज स्विच करत गेलात तर दोन्ही लँग्वेज मधले उतारे तुम्हाला वाचावे लागतील, त्यांची प्रश्न तुम्हाला वाचावे लागतील आणि यामध्ये तुमचे नक्कीच शेवटी काही प्रश्न सोडवायचे राहून जातील, विच इज अ ग्रेट लॉस. त्यामुळे मी सजेस्ट करेल की शक्यतो तुम्ही लँग्वेज स्विच करू नका. आता इथं गंमत अशी की सर तुम्ही प्रश्नांची लेवल सांगितली, सर तुम्ही लँग्वेज स्विच करू नका हेही सांगितलं, पण सर कसं टॅकल करायचं हे तर सांगा. तर पाहूयात आपण की उतारा सॉल्व्ह कसा करायचा. लक्षात घ्या ह्या काही स्टेप्स असतात, त्या स्टेप प्रमाणे तुम्ही जर गेलात तर तुमचा वेळ वाचून तुमची ॲक्युरसी वाढेल आणि उतार्याच्या प्रश्नाला इग्नोर करायचा चान्स तुम्ही घेऊ नका. कारण कोणत्याही प्रॉपर स्ट्रॅटेजीने आपण गेलो तरच आपल्याला अवघड जरी उतारा आला तरी त्याला कसं हँडल करायचं हे याची सवय होऊन जाते. तर पाहूयात की नेसेसरी स्टेप्स काय आहेत उतारा सोडवण्यासाठी. पहिली स्टेप आहे की पूर्ण क्वेश्चन्स वाचा. म्हणजे तुम्हाला उतार्याखाली आलेले सगळे प्रश्न पहिल्यांदा वाचून घ्यायचेत, प्रॉपर वाचून घ्यायचेत. त्या प्रश्नांची मिनिंग काय, त्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे हे आपल्याला लगेच समजायला पाहिजे. तर यानंतरची स्टेप म्हणजे तुम्ही उतारा वाचायला घ्या. आता हा उतारा वाचताना थोडासा लेंदी असू शकतो उतारा, तर ह्या उताराला तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन एकाग्र पद्धतीने वाचा. इथं थोडं सुद्धा डिस्ट्रॅक्शन करू नका आणि कंटिन्यू मध्ये वाचा. म्हणजे आता तुम्ही प्रश्न वाचलेत ते तुमच्या डोक्यात सेव्ह आहेत, ते प्रश्न डोक्यात ठेवूनच आपल्याला उतारा वाचायचा आहे सगळा. असं करण्याचा बेनिफिट काय, तर असं करताना तुम्हाला त्या प्रश्नांची काही उत्तरं मिळतील. समजा आपल्याला 1-2 प्रश्नांची उत्तरं पहिल्याच पॅराग्राफ मध्ये मिळाली तर तुम्ही लगेच त्या क्वेश्चनच्या ऑप्शनला थोडस असं टिक मार्क करून ठेवा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आता बाकीच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. मग पुढचा पॅराग्राफ वाचताना तुम्हाला आणखीन काही प्रश्नांची उत्तरं मिळतील, ते पण लगेच टिक करा. असं करत करतच तुम्ही शेवटपर्यंत जा. मग आता असं करताना काय होईल की सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय तुम्हाला एका रिडिंग मध्ये बिलकुल नाही मिळणार आणि वेळ पण गेलेला असतो. मग आता आपल्याला 2 प्रश्न उरले किंवा एखादा प्रश्न उरला तर कसं करायचं, तर घाबरून न जाता आता आपल्याला लास्टला जे क्वेश्चन उरतील त्यांचे फास्ट रीडिंग करून आकलन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता प्रश्न सेव्ह असतील तुमच्या डोक्यामध्ये, उतारा वाचताना उत्तरं पण मिळालेली आहेत, ते उत्तर आपण टिक पण केलेले आहेत. आता ज्या काही प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळालेली नाहीत ते प्रश्न परत एकदा रीड करून उतारा आपण फास्टली रीड करायचा आहे. मग ह्या रीडिंग मध्ये काय होईल की तुम्हाला त्यांची आन्सर मिळायचे चान्सेस नियरली आहेत, कारण आता तुमच्या डोक्यातून बाकीच्या प्रश्नांचं ओझं कमी झालेलं आहे. हे 1-2च प्रश्न असतील ज्यांची उत्तर तुम्हाला शोधायचे. मग आता फास्ट रीडिंग करत असताना त्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतील याचा तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज आलेला असेल. मग तुम्ही त्या आजूबाजूच्या गोष्टी जास्त वाचून थोडासा विचार करून त्यांची उत्तरं लिहायचा प्रयत्न करा. जर तुम्ही या पद्धतीने गेलात तर नक्कीच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतील, पण प्लस तुमचा टाइम वाचेल आणि या टाइम साठी सगळं सुरू आहे हे लक्षात ठेवा. हा टाइम वाचला तर आपण पुढच्या काही क्वेश्चनला पण हँडल करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, या स्टेप तुम्ही 1-2 उतार्यावर ट्रायल बेसिसवर अप्लाय करून बघा आणि मग तुम्हाला तिसरा उतारा सोडवताना या गोष्टी आपोआप करायची लिंक लागेल, जेणेकरून की ह्या स्टेप लक्षात ठेवायची गरजच नाही, पण या स्टेप्स अप्लाय करायचं तुम्हाला सवय होऊन जाईल आणि एक्झाम मध्ये सुद्धा तुमचा टाइम वाचेल, ॲक्युरसी वाढेल. आणि प्रो टिप तुम्हाला मला अशी सांगायची आहे की जर 4 क्वेश्चन जरी बरोबर आले तरी तुम्ही समाधानी राहा, कारण ह्या 4 प्रश्नावर तुमचा भरोसा असला पाहिजे. पॅसेज आपण व्यवस्थित रीड केल्यामुळे आपल्याला ते प्रश्न बरोबर असतील आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जरी नाही आलं तरी फार काही नाराज होऊ नका, कारण बेनिफिट आहे की तुमचा टाइम वाचलाय. तुम्ही कम्पेअर करू नका की ह्याचे 5 बरोबर येतील, माझे 4च येतील, मग कसं, पण तुझी 4चे 4 करेक्ट आहेत ना, मग कशाला भीतो तू. एखादा जरी प्रश्न नाही आला तरी त्याला काहीतरी टिक करून पुढे जावं तुम्ही, कारण पहिल्या पेपरमध्ये वेळ हा कसा निघून जातो हे कळत नाही. ज्यांचं मॅथ्स वीक आहे त्यांना मॅथ्स अर्धा तास लागतो मॅथ्स सोडवायला, ज्यांचं मॅथ्स जरी स्ट्रॉंग आहे
पण बाकीच्या गोष्टी त्यांना माहिती नसतात पाठांतर करण्यासाठी. या पद्धतीनं जर तुम्ही उतारा हँडल करायला शिकलात आणि 1-2 वेळा अशा पद्धतीने ह्या स्टेप वाईज जर उतारा सोडवलात तर एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या पद्धतींची सवय होऊन जाईल आणि तुमच्या कमी वेळेत सगळे प्रश्न बरोबर येऊन न आलेल्या प्रश्नांमध्ये सुद्धा तुमचा वेळ वाचेल. मला असं वाटतं की उतार्यावर जास्त नॉलेज द्यायची तुम्हाला गरज नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती आहे. फक्त कोणत्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच एक्झाम मध्ये बेनिफिट होईल असा मला विश्वास आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.